नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. कशा आहात? मजेत ना? दुपारचे 12 वाजलेले आहेत. जेवणं आटोपली आणि नंतर माझा ठरलेला कार्यक्रम बरं का. ज्या भाज्या बिज्या असतील त्या निवडून ठेवायच्या, दाण्याचं कूट करून ठेवायचं, एक तासभर अशी चिल्लर कामं करायची आणि मग थोडासा आराम करायचा. जेवल्याबरोबर एक तर झोपायला नको वाटतं आणि थोडंसं फिरलंही पाहिजे नाही का. जेवल्यानंतर थोडीशी बाकीची कामं केली पाहिजे म्हणजे अंग जड होत नाही. मग मी असंच करते, 11-11:30 जेवण करते आणि मग सगळं आवरून झालं की मेथी, ही कोथिंबीर, बाकी आणखी दाण्याचं कूट, चटण्या बिटण्या असं काही करायचं असेल तर यावेळेला करते बरं का. तुमचा तो भाजीवाला आहे ना, रोजची 10 रुपयाची कोथिंबीर मी त्याच्याकडे घेत असते आणि अशी बघा मऊ लुसलुशीत. आता रोज भाजी घेते त्यामुळे एवढी मोठी कोथिंबीर तो देतो. आता हल्ली तशी कोथिंबीर स्वस्तच आहे म्हणा, पण भरपूर कोथिंबीर घालायची प्रत्येक भाजीला. त्यामुळे मनाप्रमाणे आपण भरपूर कोथिंबीर वापरू शकतो, हो की नाही. कधी अगदी वेळेवर कोथिंबीर आणायची असली आणि नसली कोथिंबीर की मग फारच म्हणजे त्या पदार्थाचा रंग आणि चवही बदलते, हो की नाही. त्यामुळे भरपूर कोथिंबीर असली की छान वाटतं मला तरी घरात. त्यामुळे रोजचा हा नियम माझा कोथिंबीर निवडणे, एखादी मेथी पालक जे काय असेल ते निवडून ठेवणे. कशा आहात? जेवणं बिणं आटोपली असतील, हो की नाही. काल मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले होते बरं का. तुम्हाला सांगायची एक गंमत. काल कार्यक्रमाला गेले होते, तिथे माझी फार जुनी एक मैत्रीण भेटली. मी 15-20 वर्षापूर्वी छोट्या मुलांची शाळा चालवत होते बरं का, मॉन्टेसरी बालवाडी. त्याच्यामध्ये 4 वर्ग होते माझ्याकडे, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG. आणि माझ्याच मैत्रिणींच्या मुली वगैरे मी तिथे नोकरीला लावल्या होत्या. जवळजवळ 12 ते 14 वर्ष मी ती शाळा चालवली बरं का. काही अनुभव नव्हता कुठल्या गोष्टीचा, पण त्या मैत्रिणी छान मिळाल्या होत्या. अगदी 500-1000 रुपयावर त्या नोकरी करत. त्या काळात काय तेव्हा म्हणजे पगारही कमीच होता बरं का. तरी पण माझी शाळा छान चालत होती आणि जवळपासची बरंच मुली माझ्याकडे येत होती. मग अशीच रस्त्याने जाताना एकदा एका मुलीची ओळख झाली आणि ती मला म्हणाली, माझ्या मुलाला आणून सोडू का तुमच्याकडे. तो इतका हट्टी आहे म्हणाली आणि कुठेच राहत नाही कुठल्या शाळेत. म्हटलं बघा, तुमची घरगुती शाळा आहे म्हणून आणून सोडते. असं म्हणून तिने माझ्याकडे त्या मुलाला आणून सोडलं आणि जे त्याने भोकाड पसरायला सुरुवात केली तिला काही तो सोडेना. शेवटी आमच्या ज्या मावशीबाई होत्या त्यांना म्हटलं, त्याला घेऊन बाहेर जा, तिकडे मागच्या खोलीमध्ये खेळणे बिणे आहे तिकडे जा आणि तुम्ही बसा. आणि मग मी त्याच्या आईला जायला सांगितलं. त्याची आई निघून गेली. अरे बापरे, पहिले 2-3 दिवस त्या मुलाने आम्हाला सळ की पळ करून सोडलं. अगदी कोणालासुद्धा शाळेत नुसता भोंगा त्याचा जोरात. आणि आई कुठे गेली त्याला काही सुचत नव्हतं. असं करता 3-4 दिवसानंतर तो रुळला बरं का तिथल्या त्या खेळणीला यायला. आणि मग इतका छान रुळला. 3-4 वर्ष माझ्याकडे होता तो मुलगा. 4 वर्ष अतिशय चांगला राहिला तो. म्हणजे जो पहिला दिवस त्याचा जर आठवला तर अजूनही हसू येतं. तर त्या मुलाची आई मला परवा भेटली बरं का कार्यक्रमामध्ये. मी कार्यक्रमाला गेले होते एके ठिकाणी, भाषणाचा होता कार्यक्रम, तेवढाचा तिथे. अहो काकू, किती रोड झाला खरंच, तुम्ही जशा आहेत तशाच आहेत बघा. तिने मला पाहिल्याबरोबर म्हटलं, अगं मी अशीच होते, मी कधी जाड झाले होते. मी तिला म्हटलं, नाही पण वयानुसार थोडंसं तरी होतंच ना. हे बघ माझं हे असंच आहे. ती म्हणाली, बाप रे काकू, खरंच आम्हाला तरी सांगा कसं तुम्ही रोड राहता, काय राहता. अगं सांगायचं काय, ते आपल्या मनाचं असतं, हो की नाही. मैत्रिणींनो, तुम्ही कशा रोड झालात याचं आपल्याला काय गुपित आहे हे काय मी तिला सांगू. आपली दिनचर्या कशी असते, सकाळी वेळच्या वेळेवर खाणं करणं, लवकर उठणे, थोडासा व्यायाम करणे, वेळच्या वेळ जेवणं करणे, अबरचबर न खाणे तेलकट तुपकट, हो की नाही. सकाळी माझं 11 वाजता जेवण होतं आणि संध्याकाळी 6 वाजता. आमचं ठरलेले, मी आणि माझे मिस्टर बरं का, 6 ते 6:30मध्ये आम्ही जेवण करतो. मग खायचं छोटीशी एखादी भाकरी किंवा खिचडी संध्याकाळी, लाईट जेवण. सकाळी मात्र सगळं व्यवस्थित, चटण्या, कोशिंबिरी, भाज्याचं सूप, सगळं अगदी व्यवस्थित ताट भरून जेवण सकाळचं. दुपारी मात्र आम्ही काही खात नाही बरं का. अगदी चहा कॉफी घेतलं तर घेतली. मग संध्याकाळी भूक लागते आणि मग संध्याकाळी 1-1.5 भाकरी किंवा खिचडी असं लाईटच जेवण करतो. आणि ठरलेलं व्यायाम, पुरेशी झोप, त्यामुळे तब्येत नॉर्मल राहिली, जाड झालीच नाही. तेलकट खाण्यावर अगदी बंदी, बाहेरचं खाणं नाही, हे असं कित्येक वर्षानुवर्षे आहे. त्यामुळे त्या माझ्या मैत्रिणींना
कौतुक वाटलं. खरं तर आम्हाला हे ते रुटीन झालेलं होतं. मैत्रिणींनो, खरंच हल्ली कसं होतं, ह्या बाहेरच्या खाण्याची सवय मुलींना असते आणि त्या बाहेरच्या खाण्याचं पचन होत नाही लवकर. एक तर उशिरा खातात, रात्री उशिरा खाणं, उशिरा झोपणं आणि मग ते पचन नाही झालं की ते शरीरात साठून राहतं आणि मग हा मेद वाढतो. ही साधी आणि सरळ गोष्ट आहे, हो की नाही? आपले पूर्वज तर किती काटक होते, आमचे आजी आजोबा तर किती काटक होते, किती कामं करायची. त्यामध्ये आम्ही तरी काहीच नाही. पण आपल्या पुढच्या पिढीची मात्र खरोखर काळजी वाटते. म्हणजे बाहेरच्या खाण्याचं जोपर्यंत ते कंट्रोल करत नाहीत जोपर्यंत त्यांना घरच्या जेवणाची गोडी लागत नाही. अहो, गरम भात, साधं वरण, वरनं लोणकळं तूप, एखादी लिंबाची फोड, किती छान जेवण. पण हे मुलांना कधी कळणार आणि कसे कळणार? ज्यांना घरच्या जेवणाची आवड आहे ती मुलं बरोबर घरचं जेवण करतात. पण ज्यांना बाहेरच्या खाण्याची आवड आहे त्यांना एकदा घरचं जेवतील बरेच, संध्याकाळी मात्र बिलकुल बाहेरचंच खाणार. मैत्रिणींनो, पुण्या मुंबईला तर अशी सवय झालेली आहे मुलींना. असं म्हणतात की संध्याकाळी स्वयंपाकच करत नाही. म्हणजे विशेषतः पुण्याला गल्लोगल्ली हे खाण्याची दुकानं आहेत, स्टॉल घरगुती. आणि हल्ली तर काय झोमॅटो टोमॅटो काय काय जे आहे त्याच्यावरून स्विगी झोमॅटो वगैरे हे जे उफाळलेले आहे, मागवलं ऑफिसमधनं यायचं. हल्ली तर असं म्हणतात काही ऑफिसच्या मुली की कशाला त्याची किचन हवं, ऑफिसमधनं घरी यायचं, दारात आल्याबरोबर मोबाईलवर नवऱ्याला काय आवडतं, मला काय आवडतं, त्या छोट्या मुलाला काय आवडतं, सगळं मस्त टाईप करायचं. आपण कपडे बदलून हातपाय धुवून येईपर्यंत तो माणूस दारात हजर होतो, जादूच्या अल्लाउद्दीनच्या दिव्यासारखा. आणि म्हणजे सगळे पॅकेट्स घरात घेऊन जायचे आणि मग मस्त ते जेवणं करायचे टेबलावर ठेवून आणि परत उरलेले ते कागद बिगद गुंडाळून सगळं त्या डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं. म्हणजे भांडे धुणं नको, ओटावरणं नको, ते अन्न झाकून ठेवणं नको, कितीतरी कामापासून सुट्टी. आता या नोकरीवाल्या मुलींना वेळच नसतो, त्यामुळे त्यांना हेच आवडतं. मैत्रिणींनो, पण आमच्या काळात की नाही, काही माझ्या मैत्रिणी नोकरी करायच्या, पहाटे लवकर उठून स्वयंपाक करून जायच्या सकाळचा आणि संध्याकाळी आल्यावरसुद्धा पदर बांधून लगेच स्वयंपाकाला लागायच्या. पण हल्लीच्या मुलींच्या तो स्टॅमिना तेवढा नाही आहे. ठीक आहे, पण तरीही आपल्याला जसं जमेल तसं, जसं होईल तसं आपण घरच्या पदार्थांची मुलांना सवय लावली पाहिजे, असं मला तरी वाटतं, हो की नाही? म्हणजे जाडी वाढणार नाही. आणि हे जे आजार होतात मैत्रिणींनो, सगळ्यात आता असं म्हणतात तुमचे आरोग्य सांभाळायचे तर वेळेवर खाणं करा, वेळचे वेळी खाणं करा, भाजीपाला फळं भरपूर खा, पुरेशी झोप घ्या आणि विशेष म्हणजे वजन तुमचं आटोक्यात ठेवा. वजन आटोक्यात ठेवलं तर कुठलाही रोग तुम्हाला होणार नाही, हो की नाही? मैत्रिणींनो, असं हे जर सगळ्यांना समजून चुकलं तर हे जे वजनवाढीचा जो प्रकार आहे तो कमी होईल, नाही का? आता तर आपण बघतो कितीतरी लहान मुलं जाडेजुडे झालेली आहेत, फक्त केवळ ते पिझ्झा बर्गर आणि सतत आईस्क्रीम बाहेरचं खाणे. आता उन्हाळा दिवस सुरू झाला की आईस्क्रीम सुरू होतं बघा. हल्ली तर काय कोल्ड कॉफी वगैरे काय मिळवायचं, काय मागवायचं, ही सवय लागली मुलांना. मग ती कशी असते, कशाने बनवलेली असते, काय घालतात त्याच्यामध्ये, याच्याबद्दल त्यांना काही अंदाज नसतो. पण अगदी भरकन पैसे द्यायचे, पैसे फेका आणि लगेच घेऊन या, असं त्यांचं हे होतं. हल्ली तर ते आणून देणारे खूप झालेत ना दारात, त्यामुळे त्यांना जायची पण आवश्यकता नाही. त्यामुळे तेवढा व्यायाम पण त्यांना घडत नाही की बरं चालत तरी कुठे जावं लागते. हल्ली दाराच्या बाहेर पडले की गाड्या, टू व्हीलरशीवर बसल्याशिवाय 5 पावलंसुद्धा ही मुलं चालत नाहीत, हो की नाही? सगळीच असतात अशी असं मी म्हणत नाही, पण याच्या सवयी आहेत त्या आपण जर मोडल्या आणि लहानपणापासून जर चांगल्या सवयी अंगी बाळगल्या तर जाडी होणारच नाही, नाही का? मैत्रिणींनो, मला काल ती मैत्रीण भेटली आणि तुमच्या तब्येतीचं रहस्य काय किंवा तुम्ही रोड कशा आहात, तेवढ्या जेव्हा तशा होत्या तशाच आजही आहात, असं तिने मला कौतुकाने म्हटलं. ते मला खूप बरं वाटलं बरं का. आणि मीही तिला 4 गोष्टी सांगितल्या. म्हटलं तुला पटत असतील तर मी तुला सांगते, तू या गोष्टी मनाने स्वीकार कर, ते बाहेरचं खाणं कमी कर, म्हणजे तू पण होशील. आणि आत्ता जर विचार केलास तू तरच होशील आणि ते थोडे जर तू थांबलीस तर आणखी वाढशील आणि मग ते आवरणं तुला कठीण जाईल, हो की नाही? मैत्रिणी, तिला माझे हे शब्द पटले बरं का. माझी मुलगी रश्मी म्हणत असते, आई तू येता तर कोणाला डोस नको पाजत जाऊ. अगं असं नाही, जर कोणाला पटलं तर ते आचरणात आणतील, नाही पटलं तर सोडून देतील, हो की नाही? पण मला आपली सांगायची सवय लागलेली आहे, त्यामुळे मी आपलं तिला 2-4 शब्द सांगितले आणि तेही तिला पटले. मैत्रिणींनो, आज भाजी निवडताना थोड्याशा तुम्हाला गप्पा माराव्याशा वाटल्या म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. चला भेटूया, होत आली माझी पण भाजी निवडणं उद्याच्या ब्लॉगमध्ये. हा छोटासा व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मैत्रिणी शेअर करा आणि खूप आवडला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया.
खूप खूप धन्यवाद.